माझा आईशे करी, मोठा आवाज माझा कोणते झाडे, आता माझा आईशे करी, तुझे पाय माझे चित्ते धरी, उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाऊ. आवडीची भक्ती, सवडीची भक्ती, विधीची भक्ती आणि निवडीची भक्ती परवडीकर महाराज सांगतात. निवडीची भक्ती नाही टिकत. कोण महाराज आहे ते चैतन्य महाराज देवकर सांगितले. तिथं ते विद्यार्थी शिकतात ना, तिथं कोण कीर्तनकार्य जाहीर करीत नाही. आपण हँडमेड छापतो, फोटो अंकल तिथे काय नाही. कोण असेल तो अहो ज्ञानोबा तुकोबा तरी म्हणेन, रामकृष्ण हरी तरी म्हणेन, मग घेऊ महाराज असं तर त्याला जायचं, जो महाराज असं तर नाही जायचं. ती निवडीची झाली. हा विधीची, हे आमचे वडील करीत होते म्हणून आम्ही करतो. त्याला म्हणावं विधीची, फलरूप नाही बरं. म्हणजे त्याच्या मानाने नाही, ते वडील करते ती विधीच झाली, ती फलद्रूप होत नाही. सवडीची आज नाही बाप काढायचं नाही, सवड कधीच होणार नाही, सवड काढायला लागते. निवडीची विधीची फलद्रूप नाही, सवडीची टिकत नाही आणि आवडीची सुटत नाही. तुमचे कृपे सिद्धी जाऊ. ज्यांना माझ्या प्रवेश नव्हता तेव्हा आपण जायचं. त्या टायमाला लक्ष्मीला फार म्हणाय होती. एक गवळं फार सुंदर म्हणून समजा त्यावर नाना डोळे होते होतं डोईचा पदराला खांद्यावरी, डोईचा पदराला खांद्यावरी, आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई. बाईला दुसरीकडं पुढं नाही, बाईला धक्का झाला पाहिजे. मनगटावर चेल घाला दोन्ही इतक्यापर्यंत बोलली ती. एवढंच नाही तर यासवा या माझी बाई यासवा म्हणते. तरी म्हणते देवा मी झाले येशवा, हे घाले देशवा, तुम्ही काही पण म्हणा, माझा भाव निश्चित आहे, पण मी माग हटणार नाही.
आम्हाला टाळ घ्यायची पण लाज वाटते. एरवी भजन गातो पण मैत्रीच्या टायमाला तो नको म्हणतो लाज वाटते सगळे. खाला मज भाव प्रेम देही प्रीती वर्णावया गुणनाम. भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, भाव प्रीती पाहिजे. अहो गाई म्हैस सुद्धा जर प्रेम लावलं तर ती पान येते. आमचे गवळी काय करतात, आमचा अनुभव आहे, पान आवडी नाही का बरं घालतात. पण ती भीतीने पांढवती. ते एक गवळी काय म्हणतात, कुडून चुरचुर वाजत. कळलं का, तो बाजूत पिंजर पाहिजे पण ती किती ती आत्मा राहिलं. तुम्ही फरक आला, तिला जर प्रेम असेल तर ती पान. देवाकडं प्रेम म्हणजे माझं भाव प्रेम म्हणजे वर्णाम गुणनाम. मग आपल्या ठिकाणी भाव प्रेम प्रीती हे देवाकडं माहिती. आता
घरी उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाऊ. सिद्धी जाऊ सिद्धी. आणि शेवटच्या चरणात लाभ मोठा लाभ होता. याच्यापेक्षा दुसरा मोठा लाभ नाही. शेवटच्या चरणात मला सांगितलं. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
तुका म्हणे हाताला फार महत्व आहे बरं का? हाता विश्वासाची. हाता कुठे धावे आता जरी पुढे हाची उपदेश जसं तुका म्हणे आता हे सगळे केल्याच्या नंतर त्याच्याशिवाय दुसरा मोठा लाभ नाही कारण गाडी बांगला गिरवी कोणाच्या पाठी सापडले आज मोठा लाभ झाला मुंगसाचं तोंड पाहिलं आज काहीतरी लाभ होणार काय किंवा बुद्धीने दुसरं काही मिळवलं तर मोठा लाभ झाला म्हणतो पण संत वाङ्मयात लाभ शब्द जो आहे तर पद्मनाभ जोडला तो मोठा लाभ आहे संत दक्षिणे संत दर्शनी हा लाभ चित्ताची शुद्धी झाली माझ्या बुद्धीचा आता विकटपणा आहे विकटपणा आता सोडीला संग विकटपणा कुठेतरी नवरा आहे आपल्या अंतकरणाचा पुढं बोला मला विकटपणा सोडीला मार्ग तर विकल्प पण त्या मनात येऊ नये त्याचा लाभ जो आहे तो संत दर्शन व्हावं संत दर्शनाने त्याचे पाय आपल्या चित्तात राहावे हरिपाठा सुद्धा ज्ञानोबरायचा बुद्धीचे वैभव सर्व सांगतात एक मध्ये म्हणजे पूजा जप ध्यान त्याशी नाही त्याला सर्वत्र देव दिसतो पूजा करून करायची स्वर्गदयाची साधना समुद्र पारी पिंड देखा शेषा सांगितली पैसा तो आधारती लोका लिंग देखिले पूजा कशी केली दारांकडे ना तीच कुणी पुष्प वाहिली रवी दिपे ओवाळले ही आपली निराजनी नाही धरली सूर्य आणि चंद्र हातात धरला केवढे ज्ञानोबा रांगो घेऊन सूर्यापेक्षा रवी दिपे ओवाळले लिंग देखिले येथून आठाव अवघे दक्षिणाचे उंच देवाचे चरण झाले आर लोक घेऊ याच्यात तुका म्हणे स्थळ धरून राहिलो अचल ध्रुवपदासारखं आता जगत बदलला बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे बाकीच्या सगळ्या उपाध्या आपण व्यवहारापुरता तेवढा जो लाभ म्हणतो खरा लाभ जो येतो तुका म्हणे आता लाभ नाही या करता त्या
ज्ञानेश्वर माऊली नारायण गायक नाही तर आपल्या सर्वांनी ही साथ दिली अत्यंत आनंद झाला आनंद झाला असं असंच आपल्या चित्तात
त्याचे पाय जडून राहावेत आणि आपल्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा विकल्प येऊ नये, दुर्बुद्धी येऊ नये, चांगला संकल्प करावा. या जसं आंब्याला मोहर येतो, भरपूर मोहर येतो एकदम, पण तो सगळा टिकत नाही. मोराळीशी फळे आणि काही करती काही भारी काही नाश वेची तसं चांगले संकल्प करावा. मनाचे संकल्प बाबी आहे बुद्धी याचे फायदे आहे बुद्धी आणि प्रमाणे सर्व चित्तात त्याला बसतो. असं दारिद्र्य सेवा माऊलीचे श्री विठ्ठलाच्या चरणी समर्पित करून सेवेत विराम.